जीवन गाणे गाणे व्यथा सो आनंद सुदे व्यथा सो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे रात पुढे मज जाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे. नमस्कार मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून आपण खूप छान छान प्रकारच्या जीवनगाण्यांचा आस्वाद घेतोय आणि प्रत्येक जीवनगाणं हे आपापल्या परीने आदर्श देखील ठरतंय, हो ना? तर आजचंही जीवनगाणं आपल्यासमोर एक आदर्श निर्माण करेल यात तीळ मात्र देखील शंका नाही आहे. कारण आज आपण ऐकणार आहोत श्री दीपक मराठे सरांचं जीवनगाणं. मराठे सर हे चतुरंग कोकण अभ्यास वर्गाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच चतुरंग परिवाराशी जोडले गेले. एक उत्तम शिक्षक, एक उत्तम कार्यकर्ता, त्याचबरोबर चिपळुणातील CETचे वर्ग सांभाळणं अशा जबाबदाऱ्या सर अगदी उत्तम रीतीने पार पाडतात. मुळात गणितासारखा कठीण विषय विद्यार्थ्यांसमोर गमतीशीर पद्धतीत मांडणं, सोपा करून सांगणं हे कसब सगळ्यांकडेच असतं असं नाही बरं का. पण मराठे सरांची ही एक विशेष शैली आहे असंच आपण म्हणूयात. म्हणून विद्यार्थी वर्गात देखील सर तितकेच प्रिय आहेत. तर आज मराठे सरांना बोलतं करण्यासाठी येत आहेत आपल्या डोंबिवली केंद्राचे कार्यकर्ते श्री प्रदीप इनामदार काका, ज्यांचंही जीवनगाणं यापूर्वी आपण ऐकलेलं आहेच. प्रदीप काका हे मुळातच शिक्षकी वृत्तीचे आणि अभ्यासू असं व्यक्तिमत्व, म्हणूनच आजचं हे जीवनगाणं ते खुलवतील फुलवतील यात तर काहीच शंका नाही आहे. आजचं हे जीवनगाणं आपल्यासाठी आदर्श असेल याचं कारणही थोडं तसंच आहे की पार्ले टिळक विद्यालयात शिक्षण घेतलेले ही दोन्ही अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला समोरासमोर दिसणार आहेत. तर आजच्या या आपल्या माझे जीवनगाणे या उपक्रमाच्या 13व्या पुष्पात या दोन्ही कलाकारांचं अर्थात श्री दीपक मराठे सर आणि श्री प्रदीप इनामदार काका या दोघांचं आणि आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर मंडळी, तुम्ही पण उत्सुक आहात की नाही काय बरं दडलंय आजच्या या जीवनगाण्यात? म्हणूनच अगदी जराही उशीर न करता ऐकूयात आजचं हे औत्सुक्यपूर्ण जीवन. नमस्कार रसिको, माझे जीवन गाणे या आपल्या आवडत्या उपक्रमाचं आजचं हे 13वं पुष्प. मी प्रदीप इनामदार आपलं सर्वांचं स्वागत करतो. ज्याला हे लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा सरकार केव्हा अनलॉक करेल याची वाट न बघता चतुरंगने ऑनलाईन पद्धतीने आपले कार्यक्रम सुरू केले, काही नवीन कार्यक्रम हे केले आणि आजचा हा माझे जीवन गाणे हा त्यातलाच एक नवीन उपक्रम. या उपक्रमामध्ये तसं वरवर दिसायला खूप साधं दिसतं की एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतो, पण त्या कार्यकर्त्याचं यश आणि त्याने घेतलेली धडपड हे सगळं जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला नकळत आपण खूप चार चांगले धडे शिकून जातो. हा या कार्यक्रमाचा माझ्या मते सगळ्यात मोठा उपयोगाचा भाग आहे. या उपक्रमाचं जे नाव आहे आणि टायटल सॉन्ग मी म्हणेन ते सुद्धा खूप समर्पक आहे. म्हणजे प्रकाश असो वा तिमिर, वाट दिसो अथवा न दिसो असं जे म्हणतोय ते आपल्या चतुरंगच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणता येईल, अभ्यास वर्गाच्या बाबतीत सुद्धा, की कधीही अशी वेळ आली नाही की अडचणींच्यामुळे खूप अंधार झाला आहे आणि वाट दिसत नाही आहे. अशी वेळ कधीच आली नाही या अभ्यास वर्गाच्या उपक्रमाला, कारण साक्षात दीपकच मार्गदर्शक म्हणून आपल्याला उपलब्ध होते. मित्रांनो, आज आपल्या या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत आपल्या सर्वांचे परिचित प्राध्यापक दीपक मराठे सर. सर, या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. आत्ता आम्ही मुंबईचं सगळ्यात चांगलं समजलं जाणार उपनगर विलेपार्ले तिथल्या सरांचा मार्गदर्शक ग्रुप ट्युशन्स या क्लासमध्ये बसलेलो आहोत आणि मलाही त्या निमित्ताने माझ्या स्वतःचे ट्रेनिंग सेंटरचे दिवस हे सगळे आपण सगळ्या आपल्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सुविचार जे लावतो
हे सगळं बघून त्या सगळ्याची मला जी आठवण होते. पुस्तकांची वरती छान शेल्फ आहे. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवरती मला खात्री आहे की आजचा कार्यक्रम चांगला होईल. सरांचं आपण मार्गदर्शकचं दिवाळी ग्रीटिंग बघितलं असेल, त्याच्यावरती छापील वाटावं इतकं छान सरांचं अक्षर पण आपण बघितलं असेल. तर आपण सरांना विचारूया की त्यांचं स्वतःचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना ते या ग्रुप ट्युशन्सकडे कसे वळले. नमस्कार. चांगला प्रश्न आहे खरा. त्याला थोडीशी बॅकग्राऊंड मला सांगावीशी वाटते. मी मूळचा पार्लेटेक विद्यालयाचा विद्यार्थी. पहिली 6 वर्ष माझी कोकणात होती आणि पहिली नंतर 10वी पर्यंत मी पार्लेटेक विद्यालयामध्ये होतो. त्यावेळेला प्रत्येक जसं आता 5वी 6वीच मुलं क्लास लावायला लागतात तसं काही क्लासचं फॅड नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे आम्ही जेव्हा क्लासला जायचा डोक्यात विचार यायचा ते नॉर्मली साधारण 9वी 10वीत मुलं क्लास लावायची. जेव्हा 10वीला मी एका क्लासला ऍडमिशन घेतली, म्हणजे शाळेत जायचो पार्लेटेक मध्ये, पण मॅथ सायन्स इंग्लिशचा जो क्लास सगळेजण लावतात तसा मी पण एक क्लास लावलेला होता बऱ्याच विचारांती. आणि तो क्लास होता चाफेकर्स इफिशियन्सी क्लासेस अंधेरी. नॉर्मली जसं ऍडमिशन घ्यायला जातो आपण तसं ऍडमिशन घ्यायला गेलो. सरांनी विचारलं की तुला 9वीत मार्क किती आहेत. तर मी म्हटलं 79% मार्क आहेत. म्हणाले खूप कमी आहेत. इथे अभ्यास जर करायचा असेल, सिन्सिअरली करायचा असेल तरच क्लासला ऍडमिशन देतो, अदरवाईज तुझा मार्ग मोकळा आहे. मला स्वतःला ना त्यावेळेला सरांचं एकंदर त्यांची बॉडी लँग्वेज बघून मला असं वाटलं की नाही, देर इज सम सेन्स इन टेकिंग ऍडमिशन हिअर. म्हणजे एक शिस्त होती, दरारा होता, ऐकलं होतं बरंच, पण वाटलं की आपण ह्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊया. आणि मग 10वीला त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतली. खरं सांगायचं तर मी या प्रोफेशन मध्ये असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे चाफेकर सरच आहेत. अर्थात त्यांनी मला 10वीला शिकवलं ते इतकं अमेझिंग होतं की मी अजूनपर्यंत इतकं तळमळीने शिकवणारा शिक्षक, म्हणजे तसे बरेच होते पण हे मला त्यातले थोडेसे वरचे वाटले. एखादी गोष्ट मुलं जोपर्यंत लिहित नाहीत, एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा लिहित नाहीत, तोपर्यंत ती त्यांच्या डोक्यात फिक्स बसणार नाही. म्हणून ते होमवर्क हा मिनिमम 5 वेळा द्यायचे की हे तुम्ही आज जे घेतलं त्यातली ही ठराविक गणितं 5 वेळा करा. अर्थात त्यावेळेला ना इनिशियली राग यायचा की अरे बाबा आपल्याला किती कामाला लावता येते. पण आज जेव्हा मी वर्गात उभं राहून माझ्या क्लासमध्ये मी माझ्या मुलांना शिकवतो त्यावेळेला वाटतं की अरे आपण बोर्डवरती फ्लुएंटली जे लिहितोय ना त्यामागचं दुसरं तिसरं कोणतं कारण नाही. त्यामागे त्यांनी जे इनपुट्स आम्हाला दिले त्यावेळेला होमवर्कच्या माध्यमातून असेल ते आत्ता कुठेतरी जाणवतंय एक साधारण 30-40 वर्षानंतर की नाही, दिस इज समथिंग रिअली रिक्वायर्ड फॉर ऑल स्टुडंट्स. आणि तिथे आम्हाला शिकवायला, सायन्स मधला केमिस्ट्री पार्ट शिकवायला अविनाश कोटिया सर होते. मुंबईच्या प्रख्यात IIT इन्स्टिट्यूट मध्ये पवईला ते शिकवतात. आता ते रिटायर झाले पण त्यावेळेला ते शिकवायचे आणि त्यावेळेला आम्हाला सायन्स त्यांच्याकडनं शिकण्याचा योग होता. ज्या पद्धतीने ते मुलांशी कम्युनिकेट करायचे, समजावण्याची जी पद्धत होती ती खूप अपिलिंग होती, खूप फ्रेंडली होती.
त्याच्यामध्ये एखादा सब्जेक्ट शिकवताना किती डेप्थ पर्यंत जायचं, किती स्लोली जायचं, हे अगदी बेसिक धडे त्यावेळेला काय असं ठरवलेलं नव्हतं की नाही बाबा आपण आता शिक्षकी पेशात जायचं. त्यावेळेला कदाचित काहीतरी डोक्यात वेगळ्या संकल्पना असतील, पण एखादी गोष्ट शिकवताना त्या गोष्टीला हात कसा घालायचा आणि मग समोरच्याच्या जे एक्झॅक्टली त्या मुलाला त्या इयत्तेत आवश्यक आहे ते कसं मांडायचं, हे खूप छान आणि सोप्या पद्धतीने आम्हाला त्यांनी 10वीत शिकवलं. मी त्या क्लासमध्ये 11वी 12वी मध्ये पण होतो. 2 व्यक्ती झाल्या. एक चाफेकर सर ज्यांच्या क्लासमध्ये होतो आणि अविनाश कोटिया सर जे क्लासमध्ये मला शिकवायला होते. चाफेकर सरांनी पण शिकवलं, कोटिया सरांनी पण शिकवलं. या 2 शिक्षकांचा माझ्या एकंदर शिक्षणाच्या किंवा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये खूप इम्पॅक्ट आहे. एखादी गोष्ट जेव्हा समोरच्याला एक पटकन पहिल्या फटक्यात जाऊन कळत नाहीये त्यावेळेला ते काय करायचे, त्यावेळेला त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करायचे. अर्थात स्पून फिडिंग नव्हतं ते, जे एक्झॅक्टली आत्ता हल्लीच्या सगळ्या क्लास कल्चरमध्ये आहे की हे प्रश्न हे उत्तर, असं त्यावेळेला नव्हतं. ते आम्हाला भरपूर प्रश्न विचारायचे, आमच्याकडनं त्यांची उत्तरं यायची आणि मग असं वाटायचं की अरे बाबा हे जे शिकवलं जातंय ते खूप सोपं आहे. पण अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या जणांकडनं आलेली उत्तरं, मग त्याच्यामध्ये 10 उत्तरं आली आहेत, त्याच्यामधनं मग एक उत्तर गाळत एका ठराविक उत्तरापर्यंत जायचं. हा जो थॉट प्रोसेस होता ना, तो कोटिया सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्यांमध्ये, म्हणजे मीच नव्हतो, माझ्याबरोबर बरेच जण होते, त्या सगळ्यांमध्ये हे एक वेगळं काय म्हणूया आपण एक बीज पेरलं. आणि ते कुठे ना कुठेतरी माझ्या शिकवण्यामध्ये म्हणा किंवा माझ्या मित्रांच्या शिकवण्यांमध्ये हे आपसूक आलं. आणि मग जेव्हा हे 10वीचे क्लासेस म्हणूया, 10वीच्या क्लासमध्ये जेव्हा शिकवायचो, म्हणजे 10वीत शिकायचो, त्यावेळेला आमच्याच सोसायटीमध्ये SY गोडबोले सर त्यांच्या बहिणीकडे राहायला आले. आणि मला अजूनही आठवतंय की त्यांना मुलं गोळा करण्याचा छंद होता. एखादा माणूस रिटायर असेल तर तो त्याचं दैनंदिन त्याचं जी काही दिनचर्या असेल ते सकाळी उठायचं, मग कुठे पेपर वाचायचं, मग छान आराम करायचा, दुपारी जेवायचं, संध्याकाळी राऊंड मारायची, नंतर टीव्ही बघायचा, हे एक रुटीन असतं. पण आमच्या बिल्डिंगमध्ये आल्यानंतर ना एका 9वीच्या मुलाला त्यांनी असं विचारलं, अरे बिल्डिंगमध्ये 10वीत मुलं किती आहेत, त्या सगळ्यांना जरा संध्याकाळी बोलावलंय असं सांग. मग त्या 9वीतल्या आमच्या बिल्डिंगमध्ये जो 9वीतला मुलगा होता त्याने आम्ही 5-6 जण होतो, त्या सगळ्या वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन सगळ्या 10वीच्या मुलांना त्यांनी निरोप दिला. आणि आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले तुम्ही 10वीत आहात, कुठल्या शाळेमध्ये आहात, तर पार्लेटियकमध्ये. तुम्हाला मार्क किती मिळत आहेत? तर आम्ही त्यावेळेला त्या पद्धतीने जे काही मार्क मिळत होते ते सांगितले. पण ऍक्च्युली ना त्या मार्क किती मिळत आहेत ह्या प्रश्नाच्या पाठीमागे बरीच एक वेगळा थॉट प्रोसेस होता. की आम्हाला असं वाटलं की या सरांकडे क्लास लावायचा आहे का, तर क्लास तर आपण लावलेला आहे, मग ह्यांच्याकडे कशाला जायचंय. ते म्हणाले तुम्ही माझ्याकडे क्लासला नका यायचंय, तुम्ही माझ्याकडे प्रॅक्टिसला यायचं. मी तुमच्याकडनं एक प्रकरण शिकवणार तुम्हाला परत एकदा आणि त्याच्यावरची गणितं देणार, तर उद्या सकाळी 10 वाजता या. मला आठवतंय अजूनही, तो त्याच आठवड्यातला कुठला तरी रविवार होता, साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर अशी वेळ असावी. तर आम्ही गेलो त्यांच्याकडे, 6-7 जण होतो आणि त्यांच्याच बिल्डिंगमध्ये, त्यांच्या सोसायटीमध्ये नाही, त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारा मी एकमेव होतो आणि बाकीचे दुसऱ्या बिल्डिंगमधनं आलेले होते. आम्हाला SY गोडबोले सर म्हणजे मला माहिती होतं नावानी, पण
बाकीच्यांना माहित नव्हतं. बाकीच्यांना असं वाटलं नाही बाबा हा मुलगा घरी बसण्यापेक्षा तिथे जाऊन काहीतरी गणित सोडवेल ना, जाऊ दे, म्हणून सगळ्या पालकांनी पाठवलं होतं. आम्ही गेलो आणि मीच त्या बिल्डिंग मधला म्हणून मी जरा थोडासा, म्हणजे मी आता हा शब्द अगदी अधोरेखित करून वापरतो, मी थोडासा आगाऊपणा करायला गेलो. मी त्यांना विचारलं की सर किती वाजेपर्यंत क्लास आहे? ते म्हणाले क्लास नाहीये, मी तुम्हाला एक प्रकरण फक्त सांगणार कुठलं गणितातलं आहे ते, आणि त्याच्यावरती आपल्याला गणित सोडवायचे आहेत. मग मी माझा प्रश्न बदलला, किती वाजेपर्यंत मला क्लासमध्ये बसायचंय? त्यावेळेला अशी सिस्टीम होती की मुलं त्यांच्या घरात चटई हंतरलेली असायची आणि तिथे आम्ही बसायचो मांडी घालून. तर त्यांनी मला सांगितलं की दीपक, तुम्हाला सगळ्यांना एक अँबिशन आहे की आपल्याला मार्क मिळवायचे, मग आज तुमचा क्लास किती वाजेपर्यंत होईल? तेव्हा तुम्ही जिथे बसताय तुमच्या मांडीवर ते डिझाईन येईपर्यंत तुम्हाला बसायचं अभ्यास करायला, चटईचं डिझाईन. तेव्हा कळलं की हा माणूस वेगळ्या पद्धतीने आपला अभ्यास करून घेणार आहे. आणि ते खरंच झालं की आम्ही त्यांच्याकडे आठवड्यातनं जवळजवळ एकदा जायचो. नंतर मग त्याचे दिवस वाढले आणि जसजसं आमची शाळेची प्रिलिम झाली त्याच्यानंतर 1-2 महिन्याची जी गॅप होती, त्या 2 महिन्यामध्ये आम्ही आठवड्यातनं जवळजवळ 6 दिवस जायचो. असं व्हायचं की ते सांगायचे आम्हाला की आज सकाळी 10 ते 1 पर्यंत एक 3 तासाचा पेपर लिहायचा आहे, मग तुम्ही घरी जायचं, जेवायचं, परत यायचं आणि संध्याकाळी परत 4 ते 6 पेपर लिहायचा. त्याने आमची लिखाणाची सवय इतकी स्ट्रॉंग झाली की आम्ही बोर्डाची परीक्षा खूप छान पद्धतीने देऊ शकलो. अर्थात गोडबोले सर चतुरंग बरोबर कनेक्ट होतील, मी कुठल्या तरी अँगलनी चतुरंग बरोबर कनेक्ट होईल असं त्यावेळेला कुठे मनातही नव्हतं. पण हे 3 शिक्षक मला खरंच म्हणजे आय एम फीलिंग ब्लेस्ड टू हॅव दीज टीचर्स इन माय लाईफ. पहिले टीचर डी.व्ही. चाफेकर, ज्यांच्या क्लासमध्ये मी 10वीला ऍडमिशन घेतली, त्यांच्याशिवाय मी माझ्या या प्रोफेशनचा किंवा या जे काय आता सध्या करतोय मी त्याचा विचारही नाही करू शकत. त्याच नंतर त्याच क्लासमध्ये मला ज्यांनी खूप एक वडील या नात्याने हँडल केलं ते अविनाश कोटिया सर. आणि त्याच्यानंतर मग चतुरंग प्रतिष्ठानमध्ये आल्यानंतर किंवा ज्यांच्यामुळे मी चतुरंग प्रतिष्ठानशी कनेक्ट झालो ते एस.वाय. गोडबोले. या तिघांच्यामुळे तुम्हाला शिकता शिकता त्यांचं इतका तुमच्या पगडा बसला की तुम्हाला स्वतःला शिकवण्याची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. या सगळ्या प्रोसेसमध्ये आता तुम्ही जेव्हा, मला वाटतं की हा आता किती वर्ष तुम्ही हे ट्युशन? मी 1998 पासून या इतक्या 98 आणि आज 21 सालमध्ये आपण बरोबर 23 वर्षामध्ये बरोबर 8वी ते 12वी या वयोगटातली तुम्हाला खूप मुलं दिसली असतील, भेटली असतील तुम्हाला. मला नेहमी एक असं वाटतं की याच्यामध्ये 2, आपण जेव्हा पेपर वाचतो किंवा TV चॅनलवरच्या बातम्या ऐकतो तेव्हा एकदम अगदी गरिबीतली मुलं, अगदी तळातली, ज्यांच्या परिस्थिती चांगली नाहीये पण यश मात्र चांगलं मिळवतात, आणि एक दुसऱ्या डोकाला सगळं व्यवस्थित आहे पण ती मुलं वाईट मार्गाला सुद्धा जातात. आणि या दोघांच्या मध्ये अजून एक तिसरा क्लास आहे मोठा, संख्येने जास्त, की आपले कसे बसे ते आपले त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. तर या अशा मुलांच्या वरती तुमचा अनुभव कसा आहे? नाही, प्रत्येकाला हँडल करण्याची पद्धत डेफिनेटली वेगळी असते. ज्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे, ज्यांना खूप घरात खूप चांगला सपोर्ट आहे, त्यांना थोडंसं जमिनीवर आणायला लागतं. आणि हा जो प्रकार आहे ना, तो मुंबईमध्ये मी जिथे क्लासेस घेतो तिथे हे जास्त फ्रिक्वेंटली करायला लागतं. दुसरे जो तुम्ही म्हणालात की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालची, वाईट आहे असं म्हणूया आपण, पण ज्यांना इच्छा आहे खूप शिकण्याची, अशी मुलं मी मुंबईत फार कमी बघितली. पण कोकणामध्ये अशी मुलं खूप जवळून बघितली. त्यांच्यामध्ये खूप डिटर्मिनेशन असतं.
जे डिटर्मिनेशन कदाचित मुंबईमध्ये असणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांना मोरल बुस्टिंग वेगवेगळ्या गोष्टी सांगून ते डेव्हलप करायला लागतं, पण कोकणामधल्या मुलांना शिकवताना एक तर नक्की जाणवतं की ते जरी बोलत नसले ना तरी सुद्धा त्यांना आतून असं वाटत असतं की नाही आपल्याला काहीतरी अचीव करायचंय. मग काही होऊ दे, एक जी गोष्ट त्यांना सांगितली जाते ती देर इज नो सेकंड थॉट. म्हणजे एखादी गोष्ट, म्हणजे मी हे गोडबोले सरांना मुलांना सांगताना खूप जवळून बघितलंय. गोडबोले सरांनी एखादी गोष्ट सांगितली की ही मला गणित उद्या करून पाहिजेत, तर ती मुलं कुठल्याही परिस्थितीत ती गणित दुसऱ्या दिवशी जेव्हा कोकणामध्ये जेव्हा क्लासेस व्हायचे त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ती मुलं ती गणित सगळी सोडवून आणायची. हेच जर कदाचित मुंबईमध्ये सांगितलं असतं असं तर कदाचित, म्हणजे मी असं कोणाला हे नाही करत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित मुलांनी सांगितलं असतं आज नाही जमलं सर मी उद्या आणतो. पण हे उद्या आणतो हा प्रकार कोकणातल्या मुलांमध्ये दिसत नाही. ते डिटर्मिनेशन एक असतंच आणि त्यांना कुठेतरी प्रूव्ह करायचं असतं स्वतःला की नाही बाबा आत्ता ही परिस्थिती माझी नाहीये, पण कदाचित 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर जेव्हा मी ग्रॅज्युएट होईन त्याच्यानंतर मी माझं काहीतरी चालू करेन त्यावेळेला नक्कीच हे दिवस आत्ता जे आहेत ते नसतील पण खूप चांगले दिवस येतील. आणि याची कोणी गॅरंटी नाही देऊ शकत, पण समोरचा माणूस जो शिकवतो, अर्थात त्यावेळेला मी ज्यांना जवळून बघितलंय ते गोडबोले सर त्या मुलाला ज्या पद्धतीने सांगायचे की बाबा तू आत्ता पुढचा काही विचार नको करू, आता हे करायचं एवढंच लक्षात ठेव. मग तो ते खूप प्रामाणिकपणे करायचा. अर्थात गोडबोले सर आणि त्या मुलाचा तो कनेक्ट हा डेफिनेटली चतुरंगमुळेच आला आणि ते मुलगा तो फॉलो करायचा पूर्ण जे काही 4-5 महिने आमचं कम्युनिकेशन असायचं तोपर्यंत. आणि मला असंही विद्याकाकांनी काही म्हणजे बऱ्याच रेफरन्समध्ये हा उल्लेख येतो की गोडबोले सर शिकवायचे, म्हणजे नाव काय ह्या सरांचं तर SY गोडबोले. तर त्या मुलाला जेव्हा मार्क मिळायचे तेव्हा तो मुलगा, अरे आपल्याला एक SY गोडबोले नावाचे मुंबईहून येणारे शिक्षक होते, पार्ल्यात राहायचे. मग ते पेढ्याचा बॉक्स घेऊन तिकडनं कोकणातनं यायचे आणि त्यांचा पत्ता माहित नसायचा, पण गोडबोले सर कुठे राहतात तर गोडबोले सर या अमुक ठिकाणी राहतात. तर त्यांना जाऊन पेढे द्यायचं. अर्थात पाव किलो पेढ्यांसाठी तिथे येणं, ते पेढे बाजूला राहू देत, पण आपल्याला ह्या माणसाने शिकवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले मार्क मिळाले याची जाणीव असणं. आणि आता आपल्याला त्या माणसाला ते सांगायचंय की बाबा नाही तुम्ही होतात म्हणून मला मार्क मिळाले. हा जो कृतज्ञतेचा किंवा कनेक्ट झाले ते मनाने त्यांच्याशी, हा भाग त्यांच्यामध्ये जास्त होता. डेफिनेटली. आता तुम्ही सरांबद्दल एक वाक्य सांगितलं की सर मुलांना सांगायचे तू पुढचा विचार करू नकोस, आता तू फक्त त्याचा विचार कर. हे साधारण सर 10वीतल्या मुलांशी बोलत असतो. हो हो. पण तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त वयोगटाची मुलं येतात, म्हणजे ज्यांना मार्क्सवादी राजकारणात गेलेत, पण शिक्षणामध्ये मार्क्सवादी मुलांमध्ये पण आहेत आणि पालकांमध्ये पण आहेत. आणि पुढचा विचार म्हणजे करिअर काय करायचं याच्यासाठीच ते जास्त क्लासकडे त्यांचा म्हणजे ओढा असतो. म्हणजे करिअर हा बेसिक सगळ्यांचा गोल जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसा अनुभव येतो, म्हणजे पालकांचा मुळात त्याच्यात रोल काय असं मी विचारेन. आणि तुमच्याकडे कसं मार्गदर्शनासाठी येतात का मुलं? नाही, बरीच येतात. पालकांचा तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये क्लासेस जिथे मी चालवतो तिथे येणारा एक क्लायंट वेगळा आहे. तिथे मुलांना माहिती असतं की मला इंजिनिअरिंगला जायचंय किंवा मला मेडिकलला जायचंय किंवा मला आर्किटेक्चरला जायचंय किंवा आणखीन काही करायचंय, तर ते फिक्स्ड असतं डोक्यामध्ये. कदाचित असं एक 2-3% वेळेला होतं की मुलाला जायचं असतं इंजिनिअरिंगला, पण पेरेंट्स म्हणतात की इंजिनिअरिंग ह्याला जमेलच असं नाही, कारण ते व्यवसायाने डॉक्टर असतात. मग मुलाने पण मेडिकलला जावं असं वाटतं. त्यावेळेला थोडंसं दोघांच्या बाजूने बोलण्याची कसरत करावी लागते.
पण शेवटी मी मुलाचीच बाजू घेतो, कारण शेवटी ते त्याला करायचं असतं. मी एका मुलाचं नाव घेतो, तुमचं मुद्दामून घेतो, कारण त्याचा कनेक्ट माझ्याशी होता, चाफेकर क्लास बरोबर होता. तो मूळचा गिरगावातला. त्याची 9वी असताना तो विरारमध्ये शिफ्ट झाला आणि क्लासला विरारहून तो अंधेरीला चाफेकर क्लासमध्ये यायचा. ती माझी दुसरी बॅच. त्याचं नाव स्वरूप पंडित. तर तो त्याचं एक कमिटमेंट होती. काही मुलं आपण अशी 10 मुलं आपल्या समोर आहेत, तर त्याच्यातले अशी कॅटेगरी करतो आपण, असं सांगत नाही, पण आपल्याला मनामध्ये असते की नाही, हा ही इज समथिंग डिफरंट. तर तो मुलगा विरारहून अंधेरीला सगळ्यांच्या आधी पोचायचा. म्हणजे साधारणतः एक 7ला क्लास चालू होणार असेल तर ही यूज टू बी देअर ॲट 6:30. तर त्याला स्वतःला, म्हणजे त्याच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्याच्याबरोबरचे सगळे मुलं इंजिनिअरिंगला गेले तर याने पण जावं. त्यांनी अगदी व्यवस्थित स्पष्टपणे बोलून दाखवलं नसलं तरी कुठेतरी इच्छा होती. पण त्याने मला एकदा बोलताना सांगितलं की सर, मला ह्या लाईन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये तेवढा. मला आय एम नॉट इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे. मला 12वी नंतर ना प्रॉपर BSc करायचंय. म्हटलं असं का म्हणतोयस तू? तो म्हणाला नाही, मला आय वॉन्ट टू ऑफ फॉर सम डिफरंट लाईन. म्हटलं काय? नाही, मला IAS करायचंय. मग त्याच्याकरता त्याने BSc हा प्रेफरन्स का धरला? का नाही, मला अभ्यासाला वेळ मिळेल, इंजिनिअरिंगला वेळ मिळणार नाही, असं त्याच्या ह्याच्यात कुठून तरी ऐकलेलं असेल कदाचित. तर त्याचं जे डिव्होशन होतं ना, ते डिव्होशन खूप वेगळ्या लेवलचं होतं. मला स्वतःला असं वाटतं की ही जी काही मुलं मी ज्यांचा उल्लेख करतोय ती खूप डिसिप्लिन्ड होती. ह्या सगळ्यांनी गोडबोले सरांना जवळून बघितलेलं आहे. म्हणजे मी त्यांच्या बरोबर होतोच. एक गोष्ट मला त्या मुलाविषयी सांगायची वाटते, आणि गोडबोले सरांचा तो प्लस पॉइंट होता. इनफॅक्ट आम्ही चाफेकर्स मध्ये शिकवायचो. गोडबोले सर चाफेकर्स मध्ये काही वेळेला त्या मुलांना एक्स्ट्रा गायडन्स द्यायला म्हणून कधीतरी आलेले होते. तर मी एकदा सरांना म्हटलं की सर, ह्या मुलांना कधीतरी बोलवायचं इकडे विरारहून. एक 10-12 जण विरारहून येतात, तर असं माझी इच्छा आहे की आपण त्यांना लास्ट मोमेंटला काहीतरी आपण जे बाकीच्या मुलांसाठी पार्ल्यात करतो ते आपण ह्या मुलांसाठी करूया. तर गोडबोले सरांनी सांगितलं की ते लांबनं येणार इकडे, तर आपण असं करूया की आपण आपले इकडचे सगळे क्लासेस झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना इकडे ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये बोलवायचं, त्याच्यापेक्षा आपण तिकडे जाऊया. म्हटलं मग आपण जायचं तर मग कधी जायचं? नाही म्हणे, आपला क्लास झाल्यानंतर. मला खात्री आहे की ते आपण जेव्हा जाऊ तेव्हापासून अभ्यासाला बसतील. तर आम्ही जवळजवळ सांगतो तुम्हाला 3 दिवस गेलो होतो. संध्याकाळी साधारण 7ची ट्रेन पकडायचो, विरारला जायचो, आणि साधारणतः 9:30ला अभ्यासाला बसायचो. तर मला आठवतंय हे तिन्ही टर्न्स आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत त्या 4-5 जणांचा अभ्यास त्यांच्या घरी बसून घेतलेला होता. सकाळी 3-3:30ला अभ्यासाला की झोपायचं, 6 वाजता उठायचं. ती मुलं त्यांच्या घरी जायची आणि आम्ही ट्रेनने परत पार्ल्याला यायचो. या गोष्टी फार कमी जणांना माहिती आहेत. पण ह्याच्यामध्ये मला एक खूप मनापासून सांगावं असं वाटतं की हा जो एक आपली एक कमिटमेंट, ते कमिटमेंटच्या पुढची गोष्ट झाली ती. म्हणजे तो क्लासला येतो, त्याने क्लासची फी भरली, त्याला शिकवलं, झालं. आता ती त्याची काय म्हणतो रिव्हिजन करण्याची जबाबदारी त्याची, त्याचे आई वडील काय ते बघून घेतील. इथे कुठे सर अडकले नाहीत. आणि नेमकं मी स्वतः नाही म्हणत, माझ्या बरोबरचे जे शिक्षक त्यांच्या बरोबर कनेक्ट होते त्यांना हे खूप प्रकर्षाने जाणवलं की अरे हा माणूस, त्यांना काही गरज नाहीये ना. ते इथून आम्हाला सगळ्यांना घेऊन, म्हणजे मी जसं त्यांच्याबरोबर गेलो तसे आणखीन पण 2-3 शिक्षक गेले त्यांच्याबरोबर. पण त्यांना काय गरज होती इथून तिकडे जायचं, त्या 4 मुलांना शिकवायचं. परत ते 4 मुलं कुठली होती? ते ती चाफेकर क्लासची होती.
म्हणजे क्लासनी त्यांच्यासाठी काही केलं नाही असं नाही, पण त्या मुलांसाठी आपण आणखीन काहीतरी करूया, कारण ती मुलं ही बोर्डात येणाऱ्या एका कॅटेगरी पर्यंत पोहोचतात आणि मग आपण काहीतरी वेगळं त्यांना एक्स्ट्रा देऊया, म्हणून हे सगळं ना खूप अमेझिंग वाटतं. म्हणजे ह्या साध्या सुध्या गोष्टी नाहीत खऱ्या तर. आणि असा शिक्षक मी जवळून खूप बघितला. सगळेच शिक्षक, रादर मी ह्यांच्याविषयी बोलतोय कारण हा कनेक्ट हा मला चतुरंगमध्ये घेऊन आला. 1998 मध्ये मी असं माझ्या बिल्डिंगमध्येच काहीतरी कामानिमित्त कुठेतरी जात होतो, तर मला अचानक सरांनी हाक मारली, दीपक जरा एक 5 मिनिटं येऊन जा वेळ असेल तर. मी म्हटलं कधी येऊ, तर म्हणाले आत्ता वेळ असेल तर आत्ता ये. गेलो आणि ते कॉटवर एक टाइम टेबल बनवत होते आणि कुठल्या तरी एका शिक्षकांनी त्यांना फोन करून सांगितलं की सर मला यावेळेला हे नाताळ वर्गाचं जे काही शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये मला येता येणं शक्य नाहीये, तर काय करता येईल. तर त्यावेळेला ना मला त्यांनी वरती बोलवलं, मला टाइम टेबल दाखवलं. मी मुद्दामून तुम्हाला हे सगळं फायलिंग केलेल्या गोष्टी आहेत. हे माझं टाइम टेबल, ज्या दिवशी त्या सरांचं नाव खोडलं त्यांनी आणि त्या जागेवर त्यांनी दीपक मराठे असं लिहिलं. सो दॅट इज माय फर्स्ट डे ऑफ कनेक्शन विथ चतुरंग. मला सरांनी विचारलं की तू जाशील का ह्या 3 दिवसात, जायचंय आपल्याला. तर मी म्हटलं सर तसं बघायला गेलं तर मी अशा अभ्यास वर्गाला शिकवलेलं नाहीये. नाही, मला फक्त एवढंच सांग तू जाशील की नाही, त्याच्या पुढे कसं जायचं, काय करायचं ते मी सांगतो. अजून आपल्याला ह्या रिव्हिजनसाठी आहेत दिवस आणि तशी रिव्हिजन तुला करायला लागणार नाही, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत तिकडच्या मुलांना शिकवताना इकडे जसं उभं राहून शिकवतोस तसं शिकवून नाही चालणार. कारण तिकडची मुलं जरी तुला चेहऱ्यावरनं बावळट वाटत असली तरी सुद्धा ती मुलं इकडच्या पेक्षा शार्प आहेत. ते तुला असा प्रश्न विचारतील की त्या प्रश्नाचं उत्तर हे लगेच येणं अपेक्षित असेल त्यांना, कदाचित तुला ते पटकन नाही देता येणार. त्यामुळे तुला खूप अभ्यास करून, खूप होमवर्क करून तिथे उभं राहायचंय. आणि मग तसं माझं चतुरंगमध्ये त्या 98 साली नाताळ वर्गामध्ये एंट्री झाली थ्रू SY गोडबोले. आता आपण त्याच्याबद्दल बोलूयाच, पण तुम्ही आता जे सरांचं टाइम टेबल दाखवलं हाताने आखलेलं, येस, टाईप केलेलं नाहीये, Yes, आखलेलं yes. किती व्यवस्थित आहे, अक्षर किती छान आहे आणि कुठे काही खडाखोड नाही, असे आपल्याला टायपिंग सुद्धा करून इतकं चांगलं करता येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तुम्ही आता आलाच आपल्या अभ्यास वर्गापर्यंत, तुमच्याकडे तर म्हणजे इतका तुम्हाला खूप सहवास मिळाला, म्हणजे सरांचा आणि तुमच्या बोलण्यात पदोपदी त्यांचा उल्लेख येतोय, जांभेकर सरांचा उल्लेख येतोय, कोटियन सरांचा उल्लेख येतोय, कोटिया सरांचा. तर मला असं वाटतं तुम्ही त्यावेळेच्या आठवणी, जे दिवस आम्ही पाहिलेले नाही, म्हणजे मी स्वतः पाहिलेले नाही, की जेव्हा हा 86 साली मला वाटतं वर्ग सुरू झाला, हो, त्यावेळेचे तुमचे जे पहिले दिवस आहेत आणि सरांच्या बरोबरचा अनुभव, त्याच्यातून तुमच्याकडे तर खूपच आठवणी असतील. तर आम्हाला काही त्याच्यातलं सांगितलं तर सगळ्यांना आवडेल. कुठल्या तशा आठवणी बऱ्याच आहेत सांगण्यासारख्या. नाताळ वर्गाच्या निमित्ताने आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आमचा मूळचा स्टे हा गुहागरमध्ये असायचा आणि मग गुहागर, त्याच्या बाजूला मार्गतामाणे, मग दाभोळ अशी ती केंद्र असायची, शृंगारतळी. आणि माझ्याबरोबर ते बऱ्याचदा असायचे. आणि एक दिवस एक शिक्षक एक केंद्र असं ना? हा, एक शिक्षक एक केंद्र, म्हणजे आम्ही 4-5 जण असायचो. एक गणिताचा शिक्षक, सायन्सचा, इंग्लिश. तर असे आम्ही 3 वेगवेगळ्या केंद्रांवरती जायचो. सकाळी साधारण 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत आणि मग संध्याकाळी 5 नंतर परत आम्ही एका केंद्रावरती यायचो. अर्थात तसं बघायला गेलं तर आम्हाला एक ठराविक सांगितलेलं असायचं की हा पार्ट आपल्याला शिकवायचा आहे तिकडे जाऊन. तिथे सगळ्या आजूबाजूच्या गावातली मुलं यायची. आम्ही ते जवळजवळ एक 4-4 तासाची किंवा 3 तासाची 2 सेशन्स वगैरे घ्यायचो
आमचं काम कम्प्लीट करायचो. पण काम कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा परत गुहागरला यायचो त्यावेळेला संध्याकाळी 1 तास आमच्याशी ते काहीतरी अधिकारवाणीने बोलायचे. म्हणजे आज तू एक्झॅक्टली काय केलंस या सबंध दिवसामध्ये. तर मी पहिल्या दिवशी मला आठवतंय शृंगारतळीचाच होता, जवळजवळ 300-350 मुलं त्यावेळेला त्या हॉलमध्ये होती. आणि मला असं आठवतंय की ते संध्याकाळी येऊन त्यांना एक रिपोर्टिंग म्हणूया आपण, तसं रिपोर्टिंग केलं आणि ते म्हणाले की नाही मग ह्याच्यामध्ये वेगळं काय केलंस तू. सो इट वॉज अ अटॅक डायरेक्टली. की मला असं वाटलं की मी हे सांगितल्यानंतर मला अप्रिशिएट केलं जाईल, पण नाही, देअर वॉज नो अप्रिसिएशन. ते मला म्हणाले दीपक हे तर काय नॉर्मल, म्हणजे शाळेतली शिक्षक पण हेच घेतात, मग तू वेगळं काय केलंस. तर उद्या जेव्हा जाशील दुसऱ्या केंद्रावरती तिथे ही सिस्टीम बाजूला ठेवून पुढे जायला लागेल. मग काय करायला लागेल तिथे, मग तो एक वर्ग येतो नाताळ वर्गाला, जी मुलं तिथे येतात ना ती मुलं ऍव्हरेज आहेत असं समजायचं. आणि मग बोर्डाला त्यांना कुठली गणितं घेतली तर ती त्यांच्या अभ्यासासाठी पूरक असतील. एक डिफिकल्टी लेवल आपल्याला एक सगळीच मुलं 90% वरती आहेत असं कदाचित तुझ्या मुंबईच्या क्लासमध्ये तशी असतील, पण द सेम कंडिशन इज नॉट हिअर. वेगवेगळ्या क्लास मधली मुलं येतात, त्यांना एखादी गोष्ट कळली आहे नाही कळली आहे आपल्याला माहित नाही. त्यामुळे बोर्डाला जी आवश्यक गोष्टी आहेत ना त्या गोष्टी त्यांना अगदी बेसिक लेवलला जाऊन समजायची. घरी तू जरी 20 गणितं घ्यायची असं समजून जरी तिथे गेला असला तरी 20 होतील असं नाही, 15च घे. पण असं काहीतरी करून, असं काहीतरी क्रिएटिव्ह कर की जेणेकरून त्यांना दीपक मराठे ही व्यक्ती कोण आहे. शिवाय आपण ह्या चतुरंगच्या क्लासमध्ये इकडे आलोय तर ह्या संस्थेने जे काही क्लास, जे काही सेशन ऑर्गनाईज केलं त्याचा आपल्याला ह्या दिवसासाठी हा फुकट नाही गेला दिवस, हा एक उपयोगी लागला. आणि मग परीक्षेच्या दृष्टीने जेव्हा मार्क मिळतात तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतात की आपण नाही 1 दिवस का 2 दिवस 3 दिवस आपण चतुरंग प्रतिष्ठानच्या त्या वर्गाला गेलो होतो, त्या वर्गाला हे शिक्षक होते, या शिक्षकाने आपल्याला हे सांगितलं आणि तेच प्रश्न परीक्षेत आले, ते आम्ही व्यवस्थित लिहू शकलो. ही मुलं खूप जबाबदारीने आठवणीने सांगतात. तर मला असं वाटतं की गोडबोले सर त्यांनी कदाचित मला त्यावेळेला येस व्हेरी गुड असं सांगितलं असतं ना, कदाचित माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली नसती. सो ही वॉज व्हेरी क्लिअर इन हिज अप्रोच. म्हणजे त्या मुलांना शिकवता शिकवता सायमल्टेनियसली तुमचं स्वतःच एक शिक्षक म्हणून, चांगला शिक्षक होण्यासाठी म्हणून येस येस डेफिनेटली जे काही ट्रेनिंग मिळालं ते तुम्हाला अशा कुठल्याही अधिकृत संस्थांमधनं मिळालं नसतं जे सरांच्यामुळे तुम्हाला मिळालं. 100%. आणि सरांच्या तर आठवणी बऱ्याच सांगतात की सर स्वतः खूपच असे म्हणजे काय म्हणतात त्याला की शिक्षकांची काळजी घ्यायची तेवढेच. जसं तुम्हाला एखादं तुमचं चुकलं तर रात्री तुम्हाला सांगितलं म्हणून सांगता तुम्ही, तसं सकाळी तुम्हाला आंघोळीला गरम पाणी मिळावं म्हणून स्वतः सर तिथे वाळकरांच्या घरी म्हणे स्वतः सगळ्यांना पाणी तापवून द्यायचे सर. म्हणजे कार्यकर्ता वृत्ती त्यांच्याकडे, शिक्षकांबरोबर ती पण वृत्ती त्यांच्याकडे तुम्ही बघितली असेल. खूप होती. आणि मुलांना एवढं आवडतात, इतकी मुलं ज्या मुलं तुम्ही म्हणाला इथपर्यंत येतात त्यातली सर त्यांना कुठेतरी आवडलेले आहेत. म्हणजे आणखीन एक शिकवण्या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी सरांच्याकडे काही त्यांच्याकडे काही ऍक्टिव्हिटीज होत्या का, म्हणजे किंवा काही स्वतःच्या अशा कला होत्या का त्यांच्याकडे, संगीत म्हणा. मी तुम्हाला एक चांगलं ठळक उदाहरण सांगतो. मी त्यांच्या बरोबर, म्हणजे असिस्टंट हा वर्ड चुकीचा आहे, मी त्यांच्या बरोबर जायचो. म्हणजे एक्झॅक्टली हा माणूस काय करतोय ते सांगायचे. तू येतोयस का माझ्याबरोबर, माझ्याबरोबर ये, एक तो काय अभ्यास घ्यायचे, ती गणितं त्यांनी केलेली मी चेक करून द्यायचो. असं आमचं ते सगळं चालायचं. त्यावेळेला मी डॉक्टर नीतू मांडकेंच्या घरी गेलो होतो आणि त्यांची मुलगी, म्हणजे तो ठराविक होता की बाबा सर संध्याकाळी तिच्या घरी जाणार, तिचा अभ्यास घेणार, पण ती मुलगी कंटाळली होती. म्हणजे तिला अभ्यास करण्यात काही त्याच्यात त्यावेळेला काही इंटरेस्ट नव्हता, त्या दिवशी तरी नव्हता. आणि असं झालं की गोडबोले सरांनी तुला विचारलं की आज काही मूड दिसत नाहीये तुझा.
ती म्हणाली नाही सर, आज खूप कंटाळा आलाय. मग ते म्हणाले लगेच त्यांनी तो विषय बदलला. ते म्हणाले तुला काय आवडतं, तुला काय करावंसं वाटतंय आता. ती त्यांना आजोबा म्हणायची, म्हणजे सर नाही म्हणायची. आजोबा आज मला चेस खेळायचा मूड आहे. मग ते काय केलं त्यांनी, मी आठवतंय मी तिचे झालेले पेपर चेक करत होतो आणि गोडबोले सर आणि नीतू मांडकेंची मुलगी असे दोघे जण समोरासमोर बसून चेस खेळत होते. एक साधारण अर्धा पाऊण तास ते खेळले. नंतर ती मुलगी आपणून म्हणाली की आता आजोबा आपण अभ्यास करायला लागूया. आता हे जे आहे ना, हे 1 to 1 म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला आपण शिकवतो त्यावेळेला आज आत्ता 9 वाजता अभ्यासाचा टाइम आहे, पण अशा वेळेला काही मुलं, जेव्हा क्लास पण होतो माझा तेव्हा पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला ती मुलं वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. त्यांच्या घरी कुठले तरी वेगळे विषय असतात, त्यांना घरी क्लासमध्ये पाठवलं जातं. आपण इथे 9च्या ठोक्याला इथे उभे राहतो आणि शिकवायला सुरुवात करतो. पण कदाचित असं होऊ शकतं, प्रत्येक वेळेला होणार नाही, पण कदाचित असं होऊ शकतं की नाही बाबा त्यांना आत्ता अभ्यास करायचा मूड नाहीये. मग आपण 10 मिनिटं का होईना पण थोडंसं वेगळ्या विषयावर थोडं बोललो तर आय एम शुअर, मला तरी हा चांगला अनुभव आहे, मी माझ्या क्लासमध्ये बऱ्याचदा इम्प्लिमेंट करतो. मी जर मला असा एक त्या मुलांची बॉडी लँग्वेज दिसली की आज यांचा आत्ता लगेच अभ्यास करायचा मूड नाहीये, तर आय डिस्कस समथिंग ऑन अ डिफरंट इश्यू. मी कुठल्या तरी वेगळ्या विषय घेऊन त्यांना बोलतो करतो. एक 10 मिनिटं स्ट्रेस जातो आणि मग 10 मिनिटांनंतर ते व्यवस्थित स्मूथली अभ्यास करू शकतात. हा जो प्रकार होतो ना, हा मी फक्त गोडबोले सरांकडनं शिकलो. आता हे काही त्यांनी शिकवलं नाही, पण मी बघितलंय त्यांना की ती मुलगी एक अर्धा पाऊण तास चेस खेळून झाल्यानंतर जर ती 1.5 पावणे 2 तास त्यांच्याबरोबर फक्त अभ्यास करत असेल तर कदाचित तिला त्या पाऊण तासाची गरज होती. आणि ते काहीही न बोलता त्यांनी समजून घेतलं आणि लगेच इम्प्लिमेंट केलं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप ठिकाणी त्यांच्याबरोबर अनुभवल्या. आणि अर्थात त्या नुसत्या अनुभवल्या नाहीत, तर मला पण असं वाटलं की नाही बाबा, हे आपण जेव्हा क्लासमध्ये मुलांना शिकवतो तेव्हा पण हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे. मग हळूहळू त्या इम्प्लिमेंटेशन कडे जात राहिलो. जे नाताळ वर्गापासून सुरुवात झाली, नाताळ वर्गानंतर मग परत काहीतरी रविवारचे वर्ग, पुन्हा निर्धार वर्ग, निवासी वर्गापर्यंत आपण आता आलो. बरोबर. या सगळा जो प्रवास झाला, जसे तुम्ही सुरुवात केलं होतं तसे आज सुद्धा म्हणजे ती निवड प्रक्रियेची परीक्षा, त्याचे पेपर ते काढणं, ते तपासणं, त्याच्यानंतर ते शिक्षक निवडणं, त्या शिक्षकांना मार्गदर्शन करायची मीटिंग तुम्हीच बोलवता शिक्षकांची, त्या सगळ्यांची, त्यांचं सिलेबस, त्यांचं अभ्यास मटेरियल. त्यामुळे या सगळ्याच्या तुम्ही आजपासून आहात. आणि जेव्हा मग जे आम्ही कधीतरी ऐकलेलं आहे त्याच्या अगदी हे पडते साक्ष की सर तुमची ओळख नुसती दीपक मराठे कसं करून द्यायचे नाहीत. मला वाटतं ते सांगायचे की हा दीपक मराठे, हा उद्या हा माझा उत्तराधिकारी आहे, उद्या माझ्यासारखेच हा क्लास घेईल, असं म्हणजे शिकवेल, असं या इतकं तुम्हाला त्यांनी तुमचं कौतुक करायचं असं ऐकलं. नाही, कौतुक करायचे तो भाग वेगळा आहे. मी थोडंसं ते वेगळ्या अँगलने घेतो. त्यांच्याबरोबर जे कोणी कनेक्ट होते ते त्यांच्यासारखंच शिकवतात. ते पण गोडबोलेच आहेत. माझ्याबरोबर मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर असे जवळजवळ एक 25 ते 30 शिक्षक असतील की जे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या नॉट इन चतुरंग पण आणखीन कुठल्या तरी वेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ते काम करतायत किंवा ते स्वतःचं एक काहीतरी करतायत, ते त्यांच्या पद्धतीने करतायत. फक्त मी जेव्हा एखादं काम करतो तेव्हा कदाचित गोडबोले सरांना तुम्ही आणि ते सो माझा कनेक्ट असा असल्यामुळे कदाचित तुम्ही ते म्हणत असाल. पण विनम्रपणे सांगतो की मी काय उत्तराधिकारी म्हणून ते घेत नाही. आय ट्राय टू फॉलो द बेसिक डिसिप्लिन ऑफ हिज टीचिंग. खूप डिसिप्लिन्ड होतं टीचिंग, इनोव्हेटिव्ह होतं, मुलांना समजून त्यांच्याकडनं ती गोष्ट काढून घेण्याची हातोटी होती आणि कधी त्यांनी गिव्हअप नाही केलं. म्हणजे एखादा पालक आला आणि त्यांच्याकडे सोडून गेला, म्हणजे हा आता काहीच करत नाहीये, म्हणजे असं नाही की तो 90% आणि 92% चाच मुलगा आहे.
त्यांचे नातेवाईक पण असे होते की एक 2-3 जण त्यांच्या घरातलीच मुलं होती की जी पास होतील की नापास होतील, म्हणजे ऑलमोस्ट सोडून दिलं आता. म्हणजे पालकांनी आता सांगितलं की आता आम्ही काय करू शकत, आता तुम्ही बघा काय ते. मग ते सांगायचे की 10वीची परीक्षा जी आहे ना ती तुम्हाला पास होणं हे खूप डिफिकल्ट नाहीये. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फेल. कारण तो पॅटर्न जो आहे ना तो पॅटर्न एकदा समजला की मग आपल्याला त्या मुलाला जर एखाद्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्टच असेल आणि त्यांनी सांगितलं नाही हा धडा तुला पहिल्यापासून शेवटपर्यंत करायचा आहे, तर तो त्याच्या कुवतीचा भाग नाही होत. मग ते त्याला सांगायचे ह्या धड्यातलं हे गणित चल, ही गणित 5 गणित ती त्याच्याकरता वेगळं एका पेपरवर लिहून काढायची, हीच गणित तू परीक्षा होईपर्यंत करायची. तुला बाकीचं काही येत नाहीये, तुला भूमिती आवडत नाही ना, ठीक आहे. तुला कन्स्ट्रक्शन आवडतं तर आपण कन्स्ट्रक्शन करूया, कन्स्ट्रक्शनला 12 मार्क असतात. असं ते मार्कांवर न जायचे. म्हणजे जसं एखाद्या मुलाला 100त 100 मार्क मिळवण्यासाठी तू काय सोडू नको हे जसं ते अधिकारवाणीने सांगायचे ना, तसं ते ह्या मुलांना सांगायचे की तुला एवढं पासिंग करायचंय ना, तू हे सोड, हे ह्याच्या मागे लावूच नको, हे तू पुस्तकात ही पानं फाडून टाकलीस तरी चालतील, हे करायचंच नाही, तू हेच करायचं. असं करून त्यांनी काही मुलांना शिकवलं आणि तोच पॅटर्न हा कालांतराने निर्धार वर्गामध्ये आला. निर्धार वर्गामध्ये जेव्हा एखादा शिक्षक त्या मुलांना शिकवतो त्यावेळेला त्यांचं पर्सेंटेज, म्हणजे माझ्या मते असा तुम्हाला पण ते माहिती असेल की त्यांचं आता त्याला वर्ड क्वालिफिकेशन म्हणावं का काय म्हणावं ते नाही, पण त्यांची सिलेक्शनची एक प्रक्रिया जी आहे ना, त्या प्रक्रियेमध्ये 9वीत प्रमोट केलेल्या मुलांनाच आपण घेतो. तर प्रमोट केलेल्या मुलांना म्हणजे काय की 9वीत फेल केलं तर त्यांची 10वीतली मुलांची संख्या कमी होईल म्हणून यांना प्रमोट करून 9वीत बसवतात, पण त्यांची खरी 10वीत जाण्याची योग्यता आहे का नाही. मग अशा मुलांना जेव्हा आपण सिलेक्ट करतो त्यावेळेला त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगणारा कोणतरी पाहिजे. मग आपण निर्धार वर्गाला निवासी वर्गाप्रमाणे शिकवलं तर मुलं उठून जातील, मग त्यांच्यात मुलांचा दोष नाही. मग काय सांगायचे गोडबोले सर की तुम्ही त्यांच्या लेवलला जाऊन शिकवा. मला आठवतंय एक वर्ग असा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मुलांना ना कन्स्ट्रक्शन मध्ये, आता जे ऐकतायत त्यांना ह्या गोष्टी खूप मागे जाऊन रिकलेक्ट करायला लागतील, कदाचित रिकलेक्ट होतील. एखादा त्रिकोण असेल तर त्रिकोणाला तिन्ही बिंदूंमधनं जाणारं वर्तुळ म्हणजे परिवर्तुळ आणि त्यांच्या आतल्या भुजांना स्पर्श करणारं वर्तुळ म्हणजे आंतरवर्तुळ. असं पुस्तकात लिहिलेलं आहे, ते आपण मुलांना शिकवतो, पण त्या मुलांना ते समजायचंच नाही. मग सरांनी काय केलं, सरांनी एक म्हणजे मी त्या लेक्चरला पाठीमागे बसून ते लेक्चर ऐकत होतो म्हणून मला हे अजूनही आठवतं. मुलांना काय सांगितलं, जाऊ दे सोडून द्या, तुम्हाला येत नाही ना, मी आता वाक्य लिहितो ना ते बघा. मग त्यांनी बोर्डवरती लिहिलं की आई वडिलांना कोपरापासून दुवा. मुलांना कळलं नाही की हे काय लिहितायत. मग ते वाक्य लिहिल्यानंतर त्याच्यातले पहिले सगळे शब्द अंडरलाईन केले, आ, व, को आणि दू. आणि मग मुलांना सांगितलं आता तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही 10वीची परीक्षा बसूच नका. पण मला असं वाटतं की हे केल्यानंतर त्यांना ते पूर्ण लक्षात राहिलं. अजूनही त्या बॅचची मुलं जेव्हा येतात ना तेव्हा ते प्रकर्षाने सांगितलं जातं, आई वडिलांना कोपरापासून दुवा म्हणजे आंतरवर्तुळ कोन दुभाजक. सो दिस इज अ वे टू एक्सप्लेन एव्हरीथिंग टू दोज काइंड ऑफ किड्स. म्हणजे हा एक वेगळा अनुभव असतो. हे असं आतून आलेल्या गोष्टी आहेत, या कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार नाहीत. मी आता म्हणजे आता हे जे काय हा जो इंटरव्ह्यू बघताय त्याच्यामध्ये जर मी ज्यांना शिकवलंय त्या मुलांनी जर हे कधी चुकून ऐकलं तर त्याच्यामध्ये मी असं म्हणतो a+b ब्रॅकेट स्क्वेअर, आय नेव्हर यूज इट a² + 2ab + b². कारण हे मला गोडबोले सरांनी नाही सांगितलं. गोडबोले सरांनी मला a+b द होल स्क्वेअर म्हणजे मला म्हणायला शिकवायचे ते, अरे असं नको, त्या मुलांना ते कळणारच नाही. त्या मुलांना काय सांग, a+b द होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट ब्रॅकेट प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. ती ब्रॅकेट्स टाकतील मुलं,
तू ज्या रिदमनी ते सांगशील त्या रिदमनी ते लिहून जातील आणि त्याच्यामध्ये फक्त ना नंबर टाकत जायचं. हे त्या निर्धार वर्गाच्या मुलांना शिकवणं गरजेचं असतं. निवासी वर्गाची फुटपट्टी वेगळी, निर्धार वर्गाची फुटपट्टी वेगळी. हा जो प्रकार होता ना, हा प्रकार मी गोडबोले सरांकडनं खूप जवळून शिकलो. अर्थात मला त्यांनी 2-3दा शिकवताना, म्हणजे तसे 5 वर्ष मी म्हणतोय, मी त्या गोष्टी फार जवळून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कधी परत, आता ह्या गोष्टी खूप वाईड आहेत म्हणजे त्या, हा, पण 21 ऑगस्ट 2005 मध्ये चतुरंग शिक्षकांचं एक शिबिर होतं, शिक्षक शिबिर आपण म्हणूया. त्याच्यामध्ये आणखीन या पुढच्या कालावधीमध्ये काय करता येईल वेगळ्या वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याच्याविषयी एक चिंतन शिबिर म्हणूया आपण, ते आयोजित केलं होतं रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये उत्तनला. तर ते सगळं झालं दिवसभराचं शेड्यूल आणि 4:30ला ते संपलं आणि 4:30-5ला साधारण फोन आला आम्हाला की गोडबोले सरांची तब्येत जरा खालावली आहे, तर तुम्ही संजीवनी हॉस्पिटलमध्ये या. आम्ही साधारण वसईहून तिकडं निघालो आणि साधारण 7च्या सुमाराला आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. बोलत होते, फार क्लिअरली ऐकू येत नव्हतं, कळत नव्हतं. ओळखलं मला, मी गेलो होतो भेटायला. मला म्हणाले की दीपक, आय विल नॉट बी इन अ पोझिशन टू हँडल दिस नाव. पण एक काम कर, तू कंटिन्यू कर हे. त्यावेळेला मला वाटलं की ह्या माणसाने माझ्यावरती विश्वास टाकला. म्हणजे ह्या गोष्टी खूप वेगळ्या अँगलनी मी बघतो. म्हणजे रिलेमध्ये एखादा माणूस ती हातात घेऊन दुसऱ्या माणसाला देतो आणि सांगतो की नाही आता तू पुढे जा, तसं काहीच मला वाटलं. आणि देर इज नो सेकंड थॉट. मी म्हणतोय, मला प्रत्येक वेळेला त्यांनी जे काही मुलांना सांगितलं ते ऍज अ स्टुडंट म्हणून मी पण ऐकलं की देर शुड नॉट बी एनी सेकंड थॉट. काही सिनियरिटीला काहीतरी एक मान असतो की एखाद्याने गोष्ट सांगितली, नाही ही गोष्ट याच पद्धतीने करायची, तर मग देर शुड नॉट बी सेकंड थॉट. ते आपण एक अथॉरिटीने सांगितलेली गोष्ट आहे ना, ती आपल्याला करायला पाहिजे. अर्थात माझे हे क्लासेस सगळे सांभाळून हे कितपत करता येणं शक्य आहे, असा एक वेगळा थॉट प्रोसेस डोक्यात येऊनही गेला. करता येईल का? पण मला वाटलं नाही बाबा, हे एवढं मोठं काम आहे, आपल्याला पूर्ण नाही करता येणार, पण ऍटलिस्ट आपण काहीतरी थोडंसं इनपुट आपल्या पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यानंतर हळूहळू ह्या गोष्टी सगळ्या करायला गेल्या आणि नंतर मला कळलं की ही एका वर्षाची कमिटमेंट नसते, ही 2 वर्षाची कमिटमेंट नाहीये. आपण जोपर्यंत ह्या प्रोफेशन मध्ये आहोत तोपर्यंत हे सगळं असं अखंडित चालू राहायला पाहिजे. यश अपयश ह्या दुसऱ्या गोष्टी बाजू झाल्या, पण आपण करत राहिलं पाहिजे. अर्थात हा जो कनेक्ट आहे ना, हा कनेक्ट हा फक्त ह्या सरांमुळे मला कळला. मला प्रत्येक वेळेला ना एखादी गोष्ट चतुरंगाची जी काही ऍक्टिव्हिटी, एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी जी चालते, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की अजूनही चालू आहे, म्हणजे ह्याचे इनपुट्स किती स्ट्रॉंग असतील, किती पॉझिटिव्हिटीने काम केलं असेल, म्हणून हे अजूनही चालू आहे. अजूनही असं कोणालाही वाटत नाही की आता यावर्षी नको, आता या वर्षीपासून ही ऍक्टिव्हिटी आपण बंद करूया. नाही, जरी कुठे कमी जास्त झालं ना तरी सुद्धा परत सगळे एकत्र येऊन परत आपल्याला असं वाटतं की नाही, ही गोष्ट, ही ऍक्टिव्हिटी अजूनही चालू करायला पाहिजे, कारण ती कोकणातल्या त्या मुलांची गरज आहे. म्हणून या गोष्टी सगळ्या. तुम्ही खूपच जे सरांबद्दल तुम्ही खूप सांगितलं आता, आणि तुम्ही विनम्रपणे म्हणालात की मी उत्तराधिकारी नाहीये म्हणून, पण तुमचं जे काही सगळं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन बघता इतक्या वर्षांचं, म्हणजे आज सुद्धा शिक्षक निवडीच्या प्रक्रियेमध्ये अगदी साधी गोष्ट, जरा पुढे अडचण आली तर शैलाताई
किंवा इंद्राणी पहिल्यांदा तुम्हालाच फोन करतात. म्हणजे इतकं तुम्ही सगळ्याशी पूर्ण कनेक्ट आहात. म्हणजे आता त्याच्यानंतर सीईटी, म्हणजे आपण अभ्यास वर्गामध्येच आहोत, सीईटी पण गेली जवळजवळ मला वाटतं 2004 साली सुरू झालं सीईटी. बरोबर बरोबर. आणि तेही अजून चालू आहे. त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगा. पण थोडंसं आता म्हणजे वेळेकडे बघून मी म्हटलं थोडक्यात, सॉरी. मला असं जेव्हा हे चतुरंगचं एक नवीन वास्तू घेतली गेली, ऑफिस चतुरंगचं एक मोठं झालं चिपळूणमध्ये, की जिथे त्या स्पेसचा उपयोग काय करायचा, त्यावेळेला सीईटी हा प्रकार चालू झाला होता, मुंबईमध्ये चालू झाला होता. आणि त्यावेळेला 2 नावं इथे जी फेमस होती, विद्यासागर आणि विद्यालंकार, कर्रा शुक्ला, अशी 3 नावं अशी फ्रिक्वेंटली घेतली जायची, की इकडे आलं की आपल्याला त्या सीईटी मध्ये मार्क मिळणार आणि आपल्याला इंजिनिअरिंग मेडिकलला ऍडमिशन मिळणार, असं ते एक इक्वेशन झालं होतं. पण कोकणातली मुलं इकडे 2-3 मुलं अशी कनेक्ट म्हणजे आढळली की ती ऑल द वे चिपळूणपासून इकडे आली आहेत आणि ती इथे कार्ला शुक्लामध्ये किंवा विद्यासागरमध्ये ऍडमिशन घेत आहेत 1 महिन्याच्या क्रॅश कोर्ससाठी, ज्याच्याकरता ते 40-50 हजार रुपये 2004 साली भरत होते. आता त्याची फी जवळजवळ 1.5-2 लाख रुपये झाली. पण त्यावेळेला ती मुलं यायची आणि साधारणतः हा 1 महिन्याचा जो क्रॅश कोर्स असतो, त्या क्रॅश कोर्समध्ये जवळजवळ त्यांना 25 दिवस इथे सेट व्हायला जायचे. आणि जेव्हा ती सेट व्हायची ना, तेव्हा हा क्लास संपायचा आणि ती भाड्याने इथे राहायची. हा सगळा एकंदर खर्च आपण जर बघितला तर त्यावेळेला तो जवळजवळ एक 60-70-75 हजारापर्यंत जायचा. तर त्यावेळेला हे जे अनायसे चालू झालं, त्यावेळेला ती पहिली मीटिंग जेव्हा होती त्यावेळेला गोडबोले सर होते. आणि आम्हीची सगळी मीटिंग झाल्यानंतर मला सर म्हणाले की अशी काही ऍक्टिव्हिटी, कारण ते त्यावेळेला 11वी-12वी ह्या शिकवण्यामध्ये नव्हते, तो मी 11वी-12वीचे क्लासेस त्यावेळेला घ्यायचो. त्यावेळेला म्हणाले की तुम्ही जर चालू केलं तर तुम्ही 10वीच्या पलीकडे जा, 10वी पर्यंत आपलं सेट आहे, तुम्ही थोडा पुढचा विचार करा, इकडच्या मुलांना त्याची गरज आहे का. तर त्या काय म्हणूया आपण, त्या गोष्टी त्यावेळेला खूप प्रकर्षाने तिथे गरज होती आणि म्हणून एक ऍक्टिव्हिटी म्हणून मग सीईटीचे क्लासेस तिकडे सुरुवात झाली. अर्थात त्यावेळेला ना, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की माझा जो मित्रपरिवार आहे ते सगळे माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट आहेत. म्हणजे मी आता समजा एखाद्या शिक्षकाला सांगितलं की नाही बाबा तुला 4 दिवस जायचंय समजा, तर तो त्या वर्षाचे 4 दिवस असं पकडून नाही चालत, तो की मला दरवर्षी 4 दिवस जायचंय असं पकडून तो जातो. तो मला ना मानधनाविषयी विचारत, तो कुठली अरेंजमेंट तिकडे जाण्यासाठी करणार, मला गाडी पाठवणार आहात का, मला ट्रेनने जायचंय, तो स्वतःचं व्हेकल घेऊन जायला पण तयार असतो. असे सगळे चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेत. आणि मी ह्याचं सगळं श्रेय ना एक कुठेतरी एक सुरुवात असते ना त्या पॉझिटिव्हिटीला देतो, आणि ती पॉझिटिव्हिटी म्हणजे एस.वाय. गोडबोले. सो आय एम नॉट डुईंग एनिथिंग, ते होतंय आणि ते होतंय म्हणजे ते त्याचं क्रेडिट मी स्वतः नाही घेत. चतुरंगाचा मूळचं इनपुट आहे ने, चतुरंग संस्था म्हणून खूप मोठी आहे, त्यांचं प्रत्येक गोष्ट खूप मायन्यूटली केली जाते आणि ही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी, मग त्याच्यामध्ये ते डेफिनेटली त्यांचे सगळे इनपुट्स जसे असतील तसे स्ट्रॉंगली असणारच. नक्कीच. म्हणजे एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी बद्दल तर प्रश्नच नाही, पण इतरही ऍक्टिव्हिटीज ज्याला म्हणजे आता एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज म्हणताना सुद्धा मी माझा खूप वेळा मी पाहिलंय की मुंबईहून येताना तुम्ही कार नेता नेहमी. हो. आणि सगळं ते अभ्यास वर्गाचं किंवा तुमच्या क्लासचं वगैरे सगळं ते मटेरियल, पुस्तकं, कधी कधी कुठल्या शिक्षकांना घेऊन यायचंय का किंवा काही सामान आणायचं का म्हणून तुमचा फोन येतो तिथे आधी, इथून निघायच्या आधी. म्हणजे तुम्ही कम्प्लिटली त्याच्या मनाने, जरी तुम्ही तिकडे क्लास चालू आहे, तुम्ही मुंबईत आहात, पण यू आर विथ दॅट क्लास ऑलवेज, असं तुमचं नेहमी वातावरण असतं. हा, कारण आपण ते टाइम टेबल आपण बनवतोय, म्हणजे आपल्याला आपल्या समोर ते काय पाहिजे ना, की कुठला शिक्षक तिथे जाणार आहे, कुठला येणार आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. सो टीचर शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम देअर. त्यावेळेला तुमच्या बरोबर सुद्धा त्यावेळेला कोणी येणार जाणार असते तुमच्या कारमध्येच असतात नेहमी. ती कंपनी म्हणून असतो, मला झोप येऊ नये म्हणून असते. पण आणि इतर ऍक्टिव्हिटीज आपल्या चतुरंगच्या बाकी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, समजा रंगसंमेलन आहे, जाहिराती आहेत किंवा अजून जनक योजना आहे, या प्रत्येकामध्ये तुमचा खूप सहभाग आहे. म्हणजे एवढं सगळं तुम्ही व्याप सांभाळून तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं काय असतं आणि फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो?
फॅमिलीचा चांगला सपोर्ट असतो, नाही असं नाही म्हणता येणार. अर्थात माझी स्वतःची अशी काही कमिटमेंट चतुरंग इन्स्टिट्यूट म्हणून आहे, चतुरंग प्रतिष्ठान म्हणून चतुरंग ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज कोकणामध्ये करतात त्या पर्सनल लेवलला आपल्याला करता येणं शक्य नाही. मी मूळचा कोकणातला असल्यामुळे मला थोडंसं कनेक्ट आहे, त्या भागाशीच कनेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण हे सगळं करताना हे इंडिव्हिज्युअल कपॅसिटीमध्ये पॉसिबल आहे का, तर ते नाही. मग ते कोणाच्या तर्फे, तर चतुरंग तर्फे होत आहे, ठीक आहे, आय एम अ पार्ट ऑफ इट. त्यामुळे ते मला खूप 100% म्हणजे असं कधी वाटत नाही मला की नाही बाबा हे आपण आता हे टाइम टेबल बनवून दिलंय तर मग आपण आता शांत बसूया, ते हँडल करतील, असं मला स्वतःला नाही वाटत. कारण हे गोडबोले सरांनी कधी केलं नाही. गोडबोले सरांनी, परत एकदा सांगतो, गोडबोले सरांना मी जवळून बघितलंय, ते ह्या पद्धतीने बघितलंय की हे टाइम टेबल जे आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं, ते टाइम टेबल जेव्हा ते बघायचे तेव्हा अर्थात मोबाईल फोन हा प्रकार नव्हता 98 मध्ये, म्हणजे सगळ्या शिक्षकांकडे तर नव्हताच, पण असं कम्युनिकेशन वॉज नॉट फास्ट. हा, तर त्यावेळेला त्या सागर लॉज मध्ये आम्ही जिथे राहायचो ना, तिथे त्या सागर लॉज मध्ये फोन यायचा की बाबा हा शिक्षक आला का आणि हा शिक्षक गेला का. आता हे जे काही आहे ना, हे चतुरंगाच्या कार्यकर्त्यांना पण कदाचित माहित नसेल. आणि त्याचा काही ते म्हणाले की त्यांनी काही दखल घ्यावी या गोष्टीची, अशा मताचा मी नाही. कारण मी हा सगळ्यांना पाठवतोय, म्हणजे ते गेले का आणि आले का हे फक्त माझ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हे कम्युनिकेशन आत्ता सीईटीच्या वेळेला जेव्हा क्लासेस घेतले जातात त्यावेळेला ते इमिजिएट पॉसिबल आहे. त्यावेळेला ते तिथे जायचं, फोन करायचा लँडलाईन वरतीच. अर्थात हे आता आपल्या हातात मोबाईल आहे, सगळं कम्युनिकेशन फास्ट आहे. आणि हे जे टीचर्स आता सगळे सीईटीला जे येत आहेत ते खूप खूप डिवोटेड आहेत. चिपळूणमध्ये क्लासला येणाऱ्या मुलांचा स्पेसिफिकली जे ऐकतायत, हे जे काय वाक्य बोलतोय त्याचा कृपा करून कुठलाही वेगळा अर्थ काढू नका. पण चिपळूणमध्ये आम्ही जे क्लासेस घेतोय ना, ते क्लासेस हे जरी आमची ऍक्टिव्हिटी म्हणून असली तरी सुद्धा वी विल नॉट कॉल इट ॲज अ सक्सेस. आणि वी नेव्हर कन्सिडर सक्सेस इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे आज काय 100 मुलांनी सीईटीच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतली, पण आम्ही जे डिलिव्हर करतोय ना, ते डिलिव्हरी त्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीये नीट. कारण त्या मुलांचं तसं बघायला गेलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे बेसिक प्रिपरेशन लागतं ते बेसिक प्रिपरेशन खूप कमी वाटतं. त्यामुळे आम्ही एखादी आता सीईटीला गेलो की आम्ही 12वीचा पोर्शन कंप्लीट करायला सुरुवात करतो, तो कंप्लीट होतो. मग त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज असतं, तर 20% मुलांना ते चांगलं व्यवस्थित जमतं, 80% मुलांना ते जमत नाही, ते प्रयत्न करतात. पण तो क्लासच मुळात 55 दिवसाचा, 60 दिवसाचा, 2 महिन्याचा असतो. त्यामुळे जेवढा रिझल्ट आम्हाला ऍज अ शिक्षक म्हणून अपेक्षित आहे तेवढा रिझल्ट नाहीये. आम्ही त्यांच्या दृष्टीने, म्हणजे आता ह्या एक जो काही बॅकलॉग म्हणूया किंवा जो काही ड्रॉबॅक आहे या सिस्टीमचा, त्याच्यावरती परत एकदा एकत्र येऊन विचार करून ह्याच्यापेक्षा चांगलं काही देता येणं शक्य आहे का त्याचा विचार करू आणि नक्की चांगलं देऊ. बघूया प्रयत्न करून. नाही नाही, नक्कीच चांगलं होईल. आपला गॅरंटी आहे. आपल्या सगळ्यांचं एवढं कमिटमेंट असल्यानंतर चांगलं होणार. तुमच्यासारखे मार्गदर्शक, तुमचं नुसतं कोचिंग याचं मार्गदर्शक नाव नाही, तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहात. मला असं आता वाटायला लागलं की हे जे काही चतुरंगची शैक्षणिक ॲक्टिव्हिटी सुरू झाली 1986ला, त्यावेळेपासून असलेले म्हणजे ओपनिंग बॅट्समन तुम्हाला म्हणायला हरकत नाही. आणि आज 36वी ओव्हर चालली आहे, तरीसुद्धा तुम्ही जोरदार फटकेबाजी करताय. म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी, ज्यांनी ती मॅचची पहिली महत्त्वाची काही ओव्हर्स आम्हाला बघायला मिळाले नाहीत, पण आज तुमच्याशी बोलताना त्याचे हायलाईट्स बघायचा आनंद आम्हाला नक्कीच मिळाला आहे. त्यामुळे ही मॅच आणखीन रंगतदार होत जाईल पुढे पुढे, याच्याबद्दल मला तरी खात्री आहे. तर मी असं म्हणेन की आपली ही जी माझे जीवन गाण्याची टीम आहे, त्यांच्यामुळे मला हा आनंद घेता आला. त्यामुळे त्या टीमचे मला आभार नक्कीच मानावेसे वाटतात. इथे आपल्यासाठी बिपिन खास आला हे सगळं रेकॉर्डिंग करण्यासाठी, बिपिनचे आभार मानावेसे वाटतात. किंवा आणि मला मुख्य म्हणजे माझ्या जन्मगावामध्ये पार्ला, जिथे माझं आयुष्य गेलं तिथे, आणि त्याच ज्या रस्त्याने मी माझ्या पार्लेश्वरला जायचो त्या रस्त्यावरतीच तुमचं हे असल्यामुळे तिथे आज यायची संधी मिळाली. तुमचा आज या नाही, मला पण खूप छान वाटलं. कारण
अदरवाईज ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी मनात राहतात. सो आय कुड शेअर इट, नॉट ऑल बट फ्यू आय कॅन शेअर, आय कुड शेअर अदर, आणि विल ट्राय टू डू द बेस्ट. इनफॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी अजून खूप काही करायचं बाकी आहे असं म्हणूया आपण. ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आय एम कनेक्टेड विथ एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी ऑफकोर्स, कारण माझं ते एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणूया. आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला, म्हणजे आता चतुरंग प्रतिष्ठान म्हणून आपण ह्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड SY गोडबोले आणि चतुरंग असं बोललो, पण विथ ड्यू रिस्पेक्ट आय से चाफेकर सर, अविनाश कोटिया सर आणि SY गोडबोले, these are three main pillars of whatever I am doing today. I am trying to do my best. फक्त याच्यामध्ये अशा असतात ना गोष्टी की आपण त्यांनी आपल्यासाठी केलं, पण आपण हे कधीतरी ओपन प्लॅटफॉर्मवरती नाही बोलू शकत. आपण बोललो तरी कोणाशी बोलणार, आपण मित्रांशी आपल्या जवळ जे असतात समोर ते म्हणजे 4-5 जणांसमोर बोलतो. पण आज मला ते एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोलायला मिळालं, याच्याकरता चतुरंगचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आहा, फारच छान मराठे सर आणि इनामदार काका. रसिक हो, आजच्या या जीवनगाण्यातून तुम्हाला एक गोष्ट कळली असेलच, तर ती म्हणजे एक आदर्श शिक्षक कसा असावा. शिक्षक म्हणजे नुसतं शिकवणं आणि पुढे जाणं असं नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या विषयाप्रती रुची निर्माण करणं आणि स्वतःप्रती जिव्हाळा निर्माण करणं ही आदर्श शिक्षकाची खरी लक्षणं आहेत. आणि म्हणूनच मराठे सर कायम आदर्श शिक्षक ठरतात. तुम्हाला असं माहिती आहे ना की एखादा विषय जर आपल्याला आवडत नसेल, पण त्या विषयाचे शिक्षक जर आपल्याला आवडत असतील, तर तो विषय आपसुकच आपल्या आवडीचा होऊन जातो. आणि मराठे सरांच्या बाबतीत ही गोष्ट अगदी 100% खरी आहे. असं म्हणतात की गणितं ही फक्त पाठ्यपुस्तकांच्यात नसतात, तर गणितं ही आयुष्यात देखील असतात. आणि या बाबतीतही मराठे सर उत्तम प्रकारचे मार्गदर्शक ठरतात. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचे असो अथवा एखाद्या वस्तूचे असो, जर विविध पैलू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तशी दृष्टी असणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि आज आपल्याला ही दृष्टी देण्याचं काम खऱ्या अर्थी केलं आहे, तर ते म्हणजे इनामदार काकांनी, की त्यांनी इतका छान संवाद घडवून आणला की त्यामुळेच आपण मराठे सरांचे असे अनेकविध पैलू पाहू शकलो. आजचं हे जीवनगाणं हे फक्त विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर आपणा सगळ्यांसाठी हे तितकंच उपयुक्त आहे, कारण अशा अनेक टिप्स आपल्याला आजच्या या जीवनगाण्यातून मिळाल्यात. आजचं हे जीवनगाणं पुन्हा पुन्हा ऐकावं अशाच धाटणीचे अगदी. हो, हे अगदी खरे. तर मंडळी, आजचं हे जीवनगाणं एक आदर्श जीवनगाणं म्हणून आपण आत्मसात करूयात आणि पुढे जाऊयात. तर आज पुन्हा एकदा आपल्याला एक आदर्श आणि छान असं जीवनगाणं रूपी भेट मिळाली. त्यासाठी प्रदीप इनामदार काका आणि दीपक मराठे सर यांना चतुरंग परिवार आणि आपणा सर्वांच्या वतीने हेच सांगायचं आहे की आम्ही अगदी मनापासून कृतज्ञ आहोत. आम्हाला इतक्या छान जीवनगाण्याचा आनंद घेता आला आणि याचा आम्हाला स्वतःला पुन्हा खूप खूप आनंद होतो आहे. तर आपण पुन्हा नक्की भेटूयात पुढच्या जीवनगाण्यात नवीन कलाकार आणि नव्या आदर्शांसह. मंडळी,